2 दिवस झालं माझी तब्येत खराब होती, त्यामुळे मी काही कालचा ब्लॉग अपलोड केला नाही. तुम्ही सगळ्यांनी मला विचारलं त्यासाठी खरंच थँक यू. पण आज फायनली ब्लॉग अपलोड करतेय. सकाळी थोडंसं लेटच उठले होते कारण थोडीशी तब्येत अजून पण ठीक नाहीये. मग उठल्यानंतर आधी ना रात्रीचे भांडे पडले होते, प्लस सकाळी चहा नाश्त्याचे भांडे पडले होते, ते घासून घेतले. भांडे झाल्यावर लगेच किचन वट्टा गॅस साफ करून घेतला कारण किचन पण खूप तेलकट झालं होतं आणि गॅस पण, कारण मी 2 दिवस झालं काही लक्षच दिलं नव्हतं घराकडे. त्यामुळे मग किचन वट्टा आणि गॅस व्यवस्थित धुवून घेतला. त्यानंतर बेसिन व्यवस्थित क्लीन करून घेतलं आणि त्याच्यानंतर ना बाकीचं काम आवरायला लागले. आणि हो, माझी केस गळती एवढी वाढली आहे ना, काय सांगूच नका. त्याच्यामुळे म्हटलं काहीतरी DIY करावं. मग मी काय केलं, इथं कापूर घेतला, ते छान असा क्रश करून घेतला आणि त्याच्यामध्ये मी जे तेल यूज करते ते त्याच्यामध्ये ऍड केलं. मी नेहमी कोकोनट ऑइल यूज करते माझ्या केसांसाठी. त्याच्यानंतर डबल बॉइलिंग मेथडने ते छान गरम करून घेतलं थोडंसं कोमट, आणि केसांचं पार्टिशन करून छान स्कॅल्पला मसाज करून घेतली आणि अर्धा तास ठेवलं होतं. ते अर्धा तास ठेवायचंच आहे म्हणून म्हटलं की खूप दिवस झाले चेहऱ्याला पण काही लावलं नाही, टॅनिंग पण खूप झाली गावाला वगैरे जाऊन आल्यामुळे. त्यामुळे मुलतानी मातीचा फेस पॅक लावला मी इथे आणि तो पण अर्धा तास ठेवला होता केसांसोबतच. आणि हो, तुमच्या सर्वांचे माझ्याबद्दल खूप सारे प्रश्न आहेत, तर त्या प्रश्नांची उत्तर मी लवकरच देईल. आणि क्वेश्चन अँड आन्सरचा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनेलवरती येईल, तर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन करा. बाय.